25 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाची नोटीस आलेली आहे। लातूरच्या बुदडामध्ये शेतकऱ्यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे। तळेगाव नंतर लातूर जिल्ह्यातील दुसरा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शेतकऱ्यांच्या जवळपास 150 ते 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आलेला आहे। बुदड्याचे शेतकरी त्यांनी जय महाराष्ट्र या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर हे आम्ही खरेदी बी आहे, काही जणांची खरेदी आहे आणि हे वडीलोपार्जित म्हणजे 3 पिढ्या गेल्या सर। यामध्ये 3 पिढ्याच्या नंतर हा जो कोण समशाद आहे तो जमिनीवर दावा दाखल करतो आणि ते बी त्याच्यामधले खरेदी जमिनी आहेत। यावर आमच्या न्यायालयाला किंवा महाराष्ट्र शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे काय आहे ते नियमानुसार आम्हाला आमची जमीन काय तो आमचा न्याय सरकारनं आम्हाला ते करून द्यावा। वक्फ बोर्ड काय किंवा वक्फ न्यायाधिकरण काय त्याचं म्हणणं आम्हाला काय घेणं देणं। शमशेद हुसेन म्हणून आहे, त्यांनी एक 25 लोकांवर एक नोटीस सोडलेली आहे आणि ती एकत्रित क्षेत्र बघायला गेलं तर 150 ते 250 एकर आहे। शेतकरी 25 वक्फ बोर्ड न्यायाधिकरणाची नोटीस आहे। वडिलोपार्जित जमीन खरेदी घेतलेली ती कुठल्या एखाद्या देवस्थानाची दान दिलेली नाही ना, काय नाही, त्याच्यात वक्फ बोर्डाचा काय संबंध येणार आहे? खरेदी घेतलेल्या जमिनीत जी रजिस्ट्री आहे खरेदीची आमच्या आजोबांनी घेतली, त्याच्यानंतर हे पाठवलेली नोटीस म्हणजे वक्फ बोर्डाने कशा आधारे पाठवली ती आता त्यांना नोटीस मध्ये त्यांची जमीन आहे असं दावा दाखल केलेला आहे। औरंगाबाद कोर्टात केलेलं आहे ते, औरंगाबाद वक्फ मध्ये वक्फ आमची जमीन ते त्यांची जमीन आहे म्हणतात ते। म्हणजे आम्ही आमच्या 3-4 पिढ्यापासून आमच्याकडेच आहे ती जमीन। आता आमच्या खासरावर वगैरे आमच्या आजोबाचंच नाव आहे, आजोबाने खरेदी केलेली जमिनी आहेत आणि ह्याने आता अचानकच आलेत आणि आमची आहे म्हणतात।